तर आज आपल्याला 50 किलोचं लागवडीचं ठिक्क घेऊन रानात जायचं होतं. सकाळी लवकर सूर्य उजडायच्या आधीच आम्ही रानात जायला चालू केलं. पाटाणावर एक 10-20 ठिक्क घेतलं आणि ते घेऊन मी रानात पण निघालो. ठिक्क घेऊन डायरेक्ट आंब्यापाशी आलो आणि आंब्यापाशी ठिक्क पण उतरून घेतलं आणि लगेच दुसरं ठिक्क आणाय निघालो. तेवढ्यात एकूण सूर्य पण उजडायला चालू झाला. सकाळ सकाळच्या वातावरणात एकदम खतरनाक आणि दचक्याबाजच वाटत होतं. तेवढ्यात दादा इकडनं लागवड घेऊन आली. तसाच लगेच युटर्न टाकला आणि रिव्हर्स गिअर टाकून डायरेक्ट आम्ही दादा आणि मी रानात गेलो. बारदांडन ते हातरून घेतला आणि इकडे सगळी लागवड मिक्स करायला पण चालू केली. आपल्याला लागवड 2 रानात टाकायची होती, त्यामुळे दोन्ही साईडला पण मिक्स करायला चालू केलं. तेवढ्या तिकडे आम्ही लागवडीच्या पाट्या घेतल्या आणि लागवड पण टाकायला चालू केली. सकाळचं उसाव पडलेल्या दैवारामुळे पॅन्टा पाक आमच्या चिप झालेल्या. दादानी पलीकडनं लागवड टाकायला चालू केली आणि मी अलीकडनं टाकायला चालू केली. आणि मोबाईल मध्ये व्हिडिओ काढायसाठी आपण एक देशी जुगाड केला, तो म्हणजे छताडाला टावेल बांधला आणि त्यात मोबाईल ठेवला. सगळी लागवड टाकून झाल्यावर आम्ही सगळी कागद गोळा केली आणि डायरेक्ट आलो ती म्हणजे धुयाला पोटक्याने. सगळी कागद धुवून घेतली तर चप्पल पण चकचकीत धुतलं आणि तिथनं डायरेक्ट घराकडे आलो. तेवढ्यात भाव आणि शंकर दादा आऊत घेऊन आलेले, तर त्यासनी पण चहा घेऊन आलो आणि त्यासनी चहा पण दिला. कारण आपला ऊस भरायचा होता म्हणून लागवड टाकलेली, मग त्यासनी पण चहा दिला आणि मला गडबड होती म्हणून तिथनं मी डायरेक्ट आलो कोकरूड. योगा नव्हता शनिवार म्हणून म्हटलं डायरेक्ट जाऊया मारुतीच्या देवळात. मारुतीला पण जाऊन शाळा कॉलेज झाल्यापासून आज या मारुतीचं दर्शन भेटलं. मारुतीचं दर्शन घेतलं, अंगार लावला आणि तिथनं मेन रोया डायरेक्ट आपलं काम होतं ते करून घराच्या वाटेला